विसरवाडी नंदुरबार रस्ता कामाला शेतकऱ्यांचा विरोध, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मोबदला व अधिग्रहण प्रक्रिया न करता काम सुरू केल्याचा आरोप, शेकडो शेतकरी रस्त्यावर। खंडबारा नवापूर तालुक्यातील वाटवी गावाजवळ सुरू असलेल्या विसरवाडी नंदुरबार राष्ट्रीय मार्गाच्या कामाला आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले। संबंधित जमिनींचे कायदेशीर अधिग्रहण न करता, कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या शेतात काम सुरू करण्यात आले असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनी त्यांच्या नावावर 7/12 उतार्यावर नोंद असूनही कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही। तसेच भूसंपादनासंदर्भात कोणतीही नोटीस, हरकतीसाठी मुदत किंवा अधिकृत प्रसिद्धी करण्यात आलेली नाही। कायदेशीर अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण न करता आमच्या शेतीत रस्ता घालण्याचा प्रयत्न होत आहे। आम्ही विकास कामांना विरोध करत नाही, मात्र आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली। शेती हीच आमची उपजीविकेचे एकमेव साधन असून जमिनीचा मोबदला न देता ती ताब्यात घेतल्यास आम्ही जायचे कुठे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडे 7/12 असल्यास तो दाखवावा, अन्यथा काम तात्काळ थांबवावे अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी विसरवाडी पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय नवापूर तसेच नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन दिले। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांनाही लेखी तक्रार सादर करण्यात आल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करावी, पात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। पुढील घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले। कारण आमचं जे शेत जात आहे, जेवढं रोडमध्ये क्षेत्रफळ गेलेलं आहे त्याच्या मोबदला काहीच भेटला नाही, म्हणजे काहीच भेटला नाही आहे किंवा आम्हा शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे नोटीस वगैरे दिलेले नाही। जेव्हा एक उदाहरण सांगतो, बाजारपेठ असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा एखाद्या रस्त्यामध्ये गाव असेल आणि त्या गावामध्ये जर नगरपालिका असेल किंवा जे बाजारपेठ असेल त्यामध्ये समजा 10/10 टपरी असते, 10/10 टपरी राहते आणि त्या टपरीमध्ये 5 गल्ला जे असेल ते बिस्किट काहीही दुकान असेल त्याच्या नोंद नसेल तर सरकार त्याच्या नोंद नाही आहे म्हणून नोटीस काढतात। ते अतिक्रमणमध्ये जातं, अतिक्रमणमधून त्याला तोडायला नोटीस काढतात आणि ते बंद करतात। आमचं एवढं जमीन जात आहे की जमीनमधून आतापर्यंत आम्हाला कोणतं नोटीस झालेलं नाही आहे, कोणतं जे भूसंपादन झालेलं नाही आहे। शेतकऱ्यांना कधीच विश्वासात घेतलेलं नाही आहे, त्यासाठी आम्हाला कोणत्या प्रकारे मोबदला मिळाला नाही आहे। म्हणून आधी तुम्ही सर्वे करा, आधी तुम्ही शेतकऱ्यांचं जेवढं क्षेत्रफळ जात आहे त्याच्या नुकसानीची भरपाई द्या, त्याच्यानंतर तुम्ही हे काम सुरू करा असं आम्ही आपल्याला विनंती। तुमचा विषय समजला मला याच्यामध्ये। तुम्हाला म्हणजे रस्ता जे आता जसा जुना रस्ता आहे तर याच्या अतिरिक्त आम्ही जागामध्ये कव्हर नाही करत आहोत कुणाच्या। तुमची जशी शेती, एक उदाहरण सांगतो, हा जसा आपण रोडाच्या मधोमधी उभा आहोत, ठीक आहे, याच्यापासून आपण जुना रस्ता जो आहे तो 7 मीटरचा रस्ता होता, बरोबर। त्याच्या मातीचा जो शोल्डर राहतो त्याला 1.5 मीटर, ते 1.5 दोन्ही बाजूला 10 मीटर झाला असता। आम्ही त्याच रस्त्याला फक्त चौडीकरण आणि वायडनिंग करत, पण ते त्याच्या तुमच्याकडे 7/12 आहे का सर? आमच्या याच्यामध्ये शासनाने जे आम्हाला दिलेलं आहे की हा जसा जुना रस्ता तर बनला होता, ठीक आहे। माझं वक्तव्य तेवढा विषय समजून घ्या, कारण की तुमचा गैरसमज आणि माझा गैरसमज ते दूर होऊन जाईल। त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटेल की आपण हाय आमचा जो जबाब देत आहोत की तो बरोबर नाही, तर आम्ही ते तुमच्या गोष्टी मान्य करू। फक्त माझा एक विषय असा आहे की 7 मीटरचा जसा जुना रस्ता होता अगोदरच त्याचा क्लिअर होता जागेचा नाही, क्लिअर नाही, म्हणजे ते आता आपण जिथे सेंटरमध्ये उभं आहे सर ते सुद्धा नाकाशा नाही आहे, ते सुद्धा आमच्या जागा म्हणजे 7/12चं कमी झालेले नाही। आता बी ते 7/12वरती दिसतंय, प्रशासक दिसत नाही। मागे पण काम केलंय आणि पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या नावावरती 7/12 दिसतंय। आता कालव्यासाठी यांनी आहे ना 7/12 हे 7/12 जातं माझे,
कालव्यासाठी यांनी 18 आर घेतलेली आहे, याच्यात नोंद आहे. तुमच्या रस्त्यासाठी नोंद झालेली आहे का? तर काहीच दाखवत नाही याच्यात. अच्छा. सातबारा आहे, आमची जमीन आहे तेवढीच आहे, याच्यातून रस्ता गेला असा बी दाखवलेला नाही आहे. याच्यात नोंदच नाही आहे. आता म्हणजे तुमचं म्हणणं आहे प्रकल्पवाल्यांनी की हा- कालव्यासाठी घेतलं आहे ते. नंदुरबार ते विसरवाडी रस्त्याचे काम चालू आहे. इथं तुम्ही पाहू शकता हजारोंनी शेतकरी आलेले आहेत. शेतकऱ्यांना एक भीतीचं वातावरण आहे, कारण की त्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांच्या शेतकऱ्यांची नावं आहेत. आमचा एक आदिवासी जिल्हा आहे, सगळे आदिवासी शेतकरी आहे, त्यांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि काही एवढे शेतकरी आहे ज्यांना की रस्त्यामध्ये त्यांची पूर्ण शेती जात आहे आणि सातबाऱ्यावरती शेतकऱ्याचे नाव आहे. आणि हे प्रशासक जे रस्त्याचे काम चालू आहे हे पूर्ण शेतामध्ये घुसून जात आहे. तर कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हे काम चालू झालं आहे, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना जे शेतामध्ये जमीन जात आहे ज्या शेतकऱ्याची, त्यांना प्रत्येकाला मोबदला भेटला पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन एक कलेक्टर मॅडम असो का तहसीलदार साहेब असो का आमदार साहेब असो खासदार साहेब हो, सगळ्यांनी बसून त्यांना विश्वासात घेऊन एक मीटिंग घ्यायला पाहिजे. आणि जे शेतकऱ्यांचे इथं नुकसान जात आहे त्यांना पूर्णपणे शेतकऱ्यांना शेतीचे भरपाई भेटली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा सगळे शेतकरी आंदोलन करणार आणि हे काम बंद करणार अशा सगळ्या शेतकऱ्यांनी गुहाही दिलेली आहे. कलेक्टर मॅडम असो सगळ्यांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे, जेणेकरून आम्हाला शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आम्ही शेतीशिवाय काही आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही कुठे शेतीवरतीच अवलंबून आहे. आणि भरपूर लोक आहे की काही लोक त्यांची पूर्ण शेती जात असल्यामुळे तर कलेक्टर मॅडमला आमची विनंती आहे की आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे, जेणेकरून हे रस्त्याचे काम चालू आहे हे थांबवून द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना मोबदला भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे. हे हायवेचे काम चालू असताना आम्ही विश्वरवाडी ते भादवडपर्यंत जेवढे शेतकरी आहे त्या कोणालाच नोटीस वगैरे दिलेले नाही आहे. नोटीस वगैरे दिलेले नाही आहे तर त्याच्यात त्याने कोणत्या प्रकारे म्हणजे भूसंपादन कामी आदी सूचना प्रसिद्ध झालेली नाही आहे. हरकती एकूण घेण्याची प्रक्रिया झालेली नाही आहे. पुरस्कार अवॉर्ड झालेले नाही आहे. कोणताही मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही आहे. म्हणजे जेवढं जे आमची शेती गेलेली आहे, जेवढं त्यांचं रस्त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं शेती गेलेली आहे, जेवढं क्षेत्रफळ गेलेलं आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काही मोबदला मिळाला नाही आहे. आणि जो काम चालू आहे त्या काम चालू करताना कोणताही शेतकऱ्याला नोटीस वगैरे दिलेले नाही आहे. मागील 50 वर्षाच्या पूर्वीपासून आतापर्यंत कोणाला काहीच दिलेले नाही आहे. आणि आम्ही जेव्हा निवेदन द्यायला गेलो होतो धुळ्या या ठिकाणी माननीय अभियंता साहेबाला, त्याचं म्हणणं असं होतं की हे आमचं जागा आहे, आमचं जागा आहे, तर तुमचं जागा आहे, हे तुमचं जागा आहे तर तुमचे 7/12 दाखवा. कारण तुमचे 7/12 असेल तर ते आम्हाला दाखवा आणि आमचे 7/12 आहे ते आम्ही दाखवू. कारण कोणत्या प्रकारे तुम्ही मोजमाप केलेले नाही आहे, कोणाला नोटीस दिलेले नाही आहे, कोणाला मोबदला दिलेला नाही आहे. म्हणून आम्ही सगळं जे शेतकरी आहे ते वाटवी या ठिकाणी आम्ही काम बंद करायला आलो आहे. आधी आमचं जे मोबदला द्यावं, नुकसानीचे भरपाई द्यावं माननीय प्रशासनाने, कॉन्ट्रॅक्टर साहेबाने, त्याच्यानंतर हे तुम्ही काम करा. कारण आम्ही असं विनंती करत आहे की जर शेतकऱ्याची नुकसानीची भरपाई दिलेले नाही आहे, मोबदला दिलेले नाही तर आम्ही शेतकरी भुका मरू. कारण आमची शेती जात आहे, आमच्या उपजीविकासाठी शेती जी आहे. इथे आम्ही रीतशीर लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांचं उपजीविका साधन हरवले जाईल. कारण तुम्ही नाही दिलं तर आमचे शेतकऱ्यांचं साधन आहे, आमची शेती जी आहे ती हरवले जाईल. शेती विहीर झाडे घरे त्याचे नुकसान झालेले आहे, त्याचे मोबदला मिळायला पाहिजे. सरकार सांगत आहे की सरकार म्हणजे माननीय अभियंता साहेब सांगायचं की आम्ही धुळे या ठिकाणी गेलो तेव्हा तुम्हा शेतकऱ्यांना द्यायला बजेट सरकारकडे नाही आहे. तर आम्ही त्यांना असे विनंती केली की तुमच्याकडे बजेट नाही आहे तर काम बंद करा. कारण कॉन्ट्रॅक्टर साहेबाला तुम्ही बजेट देत असेल, आमचे नुकसान होत आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष नाही असं, तर आम्ही त्याच्या आधी आम्ही माननीय या नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर मॅडमला आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर माननीय PI साहेब,
जे विसरवाडी पोलीस स्टेशन तिथे आम्ही पत्र दिलं आहे. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेब नवापूरचं तिथे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर या जिल्ह्याचा माननीय SP साहेब आहेत त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे. असं पद्धतीने आम्ही या जिल्ह्याचा माननीय खासदार साहेब त्यांना पत्र दिलेलं आहे. या तालुक्याचा माननीय आमदार साहेब त्यांना देखील पत्र दिलेलं आहे. माननीय अमशा पाडवी दादा जे अकोलकुवा तालुक्याचा मतदारसंघाचा आमदार साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं. आमचे निवेदन देताना एवढीच विनंती आहे की आमचे जे रस्त्यामध्ये शेत गेलेले आहे त्याचे नुकसान झालेले आहे त्याच्या मोबदला आम्हाला मिळावं. त्याच्यानंतर हे काम सुरू करावं यासाठी आम्ही निवेदन दिले का आमच्याकडे माननीय प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि आम्ही जोपर्यंत आमचं जे नुकसानी भरपाई देत नाही सरकार तोपर्यंत आम्ही काम बंद करू असं आम्ही 2 शब्दामध्ये सांगत आहे. नमस्कार. मला काहीतरी भेटायला अपेक्षा आणि प्लीज जीवन पाहिजे आम्हाने आणि एकच पोरी आहे. मोठी जागा आहे तर आम्ही काय करू. संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खंडवाना.